नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त छान मस्त मजेत असणार अशी आशा आहे. सोबतच तुमच्या सोबत आम्हीही. ही आमची नको मनी ना माऊ काय म्हणजे बोलते. तशी पोचलेली नाहीये, पण फिरती चक्कर राहते आणि ती फिरती अरे चक्कर दिवसातून नको. 3-4 वेळेस तरी येते. जेव्हा मला भूक लागली तेव्हा मला दार आठवते आमचं तिला. आणि मग ती आली की आमचे हे लहान महाराज मस्त तिला ओंजारते, नको ना स्वया. गोंजारते, लाड पिऊ दे करते तिला. आणि तिच्या पूँछला ओड-वाड नको हात करते. लावू. त्याला किती वेळेस सांगितलं असं करायचं नाही. ती पण म्हणते, "म्याव, असं नाही करायचं. तुला समजत नाही का शांत राहतो स्वया? का तू तू? मला कशाला त्रास देतो? नीट शांततेत पिऊ द्यायचं ना." असं तिचं चालू राहते. पण आम्ही ऐकणाऱ्यातलं आहे का? नाही. आम्ही कोणाला घरच्यांचंच ऐकत नाही, तर आम्ही मनीमाऊचं कुठे ऐकणार? आम्ही ना टीचर लोकांचं ऐकत, तर आम्ही मनीमाऊचं कुठे ऐकणार? आम्हाला फक्त त्रास द्यायला मजा वाटते. हं. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वयांसाठी. मस्त छान मस्त मजेत असणार अशी आशा देते आहे. तुला. सोबतच तुमच्या ते घेऊन घे. आम्हीही. ही आमची मनी माऊ म्हणजे तशी ते ग्लास पोचलेली तिथेच नाहीये, ठेवशील पण गॅसच्या फिरती ओट्यावर. इकडे चक्कर तिकडे राहते आणून आणि नको ती ठेवू. फिरती चक्कर दिवसातून 3-4 वेळेस तरी अरे येते. नको ना रे. जेव्हा नको मला त्रास भूक देऊ. लागली तेव्हा मला दार का ते आठवते पूर्ण पिते ते साठते ती. आमचं तिला. बघ आणि मग तू ती आली त्रास की आमचे नको हे देऊ ना लहान तिला महाराज घरी. मस्त तिला अगं म्हणत होती मी तुला. ओंजारते, गोंजारते, लाड करते आणि तिच्या पूँछला ओड-वाड करते. त्याला किती वेळेस सांगितलं असं करायचं नाही. ती पण म्हणते, "म्याव, असं नाही करायचं. तुला समजत नाही का स्वया? तू मला कशाला त्रास देतो? नीट शांततेत पिऊ द्यायचं ना." असं तिचं चालू राहते. पण आम्ही ऐकणाऱ्यातलं आहे का? नाही. आम्ही कोणाला घरच्या